नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम भारतासारख्या देशामध्ये, खरं तर मोठ्या देशामध्ये 2004 पासून निवडणुका संपूर्णपणे ईव्हीएमच्या सहाय्याने घ्यायला सुरुवात झाली. ईव्हीएमच्या आगमनाने मतदान आणि मतमोजणी या दोन्ही प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि वेगात झाल्या. पण त्याच सोबत या ईव्हीएममध्ये घोळ घातल्याचे आरोप या प्रत्येक निवडणुकीनंतर व्हायला लागलेले आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकांनंतर तर राज्यभरामध्ये या ईव्हीएमची प्रेतयात्रा वगैरे काढण्यापर्यंत आज आंदोलनं झाली. त्यामुळे ईव्हीएमचा घोळ हा साहजिकच चर्चेचा विषय झालेला आहे. आता हा घोळ कितपत खरा आहे, त्यामध्ये खरंच तथ्य आहे का, असा तांत्रिक घोळ करणं हे शक्य आहे का, आणि ईव्हीएमच्या या घोळाचा आरोप राजकीय पक्ष स्वतःच्या सोयीनं करतायत का, ही देखील त्याची एक बाजू आहे. हे सगळ्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. पुण्याहून ईव्हीएम विरोधी गटाचे, खरं तर हे ईव्हीएमची तांत्रिक बाजू आपल्याला समजावून सांगतील, रवी घाटे या चर्चेमध्ये आपली मतं मांडतील. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार हे देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मला सुरुवातीलाच जायचं आहे अरविंद सावंत यांच्याकडे. अरविंद सावंत, ईव्हीएम मध्ये घोळ घातल्याचा आरोप हा बऱ्याच ठिकाणी होतोय आणि त्यामध्ये असं दिसतंय चित्र, म्हणजे पुणे, अकोला या ठिकाणी भाजप विरुद्ध सर्वपक्षीय असं आहे. तर तुमचं मत काय, की अशा प्रकारे घोळ घातला गेलेला आहे या निवडणुकांमध्ये? पहिला विषय आहे की ईव्हीएमच्या मशीनच्या संदर्भात प्रत्येक निवडणुकीमध्ये साधारण होत असतं. पण खासदार किरीट सोमय्या यांनीच हे एकदा जोरदारपणे सांगितलं, मांडलं, आणि त्यांनी प्रत्यक्षात मतदान कसं फिरवलं जातं याचं प्रात्यक्षिकच सगळ्या जगाला दाखवून दिलं होतं. आणि त्यामुळे ते घडणार नाही असं म्हणायचा आधारभूत राहिलंच नाही, कारण त्यांनीच ते स्वतः दाखवलेलं आहे. किंबहुना ते सातत्याने या विषयाला धरून तक्रार करत राहिलेले आहेत. आता राहिला प्रश्न दुसरा असा की आता या निवडणुकीत काय घडलं असेल. मागच्या सगळ्या निवडणुकीमध्ये तक्रारी होत होत्या, पण फारसं काही रस्त्यावर कोणी येत नव्हतं. ही पहिली वेळ अशी आहे की महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये लोक रस्त्यावर आलीत, मोर्चे निघतायत, आणि इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा विरोध होतोय तेव्हा कुठंतरी गडबड, म्हणजे यांनी केली असं बघणं, तांत्रिक दृष्ट्या सुद्धा याच्यामध्ये काहीतरी खोट आहे, ती लोकांच्या नजरेस आलेली आहे आणि ती पुराव्यानिशी नजरेस आलेली आहे. त्याच्यामुळे जो काही ते सातत्याने मांडतायत, म्हणजे तुम्हीच माध्यमातून दाखवलेत किंवा वर्तमानपत्रात बातम्या आलेल्या आहेत की बाबा एका मशीन मध्ये एवढी एवढी मतं होती, प्रत्यक्षात तिथं गेलं तर मशीन मध्ये मतं कमी जास्त झाली, काही ठिकाणी कमी झाली, काही ठिकाणी जास्त झाली. हे जे काही घोटाळे कोणी मतदारांनी नाही ना केले, किंवा ज्या मशीन मध्ये आपल्या सगळ्यांचं मत आहे, म्हणजे माझं कुटुंबियाचं मत आहे, मी एक उमेदवार आहे, तर माझ्या कुटुंबातली 25 मतं मला नक्कीच मिळालेली आहेत. मग तिथं माझ्याकडे 0 दाखवलं. म्हणजे नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये एका कुटुंबाचे, ते आमच्या पक्षाचाही नेतो, पण जे काही आहे ते त्या कुटुंबाची 25 मतं आहेत, त्या मतपेटीमध्ये तिथे त्याला 0 मतं दाखवली, तर त्याचा अर्थ काय समजायचा लोकांनी. आणि मग त्या विरुद्ध तक्रार केली, म्हणजे कुणातरी पक्षाच्या विरुद्ध, किंवा ही तक्रार खरं तर सिस्टीमच्या विरुद्ध आहे, पहिलं समजून घेतलं पाहिजे. ही तक्रार सिस्टीमच्या विरुद्ध आहे, कारण यावेळेला जो काही घोळ झाला, म्हणजे मुंबईत तर मतदार यादीचा घोळ तर प्रचंड होता. म्हणजे माझं कुटुंबातलं आहे ना, माझ्यासोबत माझी पत्नी, मुलं, आमची नावं एका सिरियल मध्ये नाही का, असं का घडतं? ठीक आहे, आपल्यासोबत केशव उपाध्ये गोष्टी आहेत ना. सगळ्या शेवटी या सगळ्यामुळे संशय निर्माण होतो, हे सत्य आहे, आणि त्या संशयाची उत्तरं सिस्टीमने दिली पाहिजेत. सिस्टीमने दाबलं तर लोकांचा संशय अधिक दुणावतो. नक्कीच सिस्टीमने दाबलं तर नक्कीच यामध्ये संशय हा दुणावू शकतो, आणि सिस्टीमची ती चौकशी झाली पाहिजे. आणि भाजप सत्तेत आहे इथं आणि अनेक ठिकाणी सत्तेत आलेला आहे म्हटल्यानंतर भाजपच्या जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आपल्याकडे, आपण केशव उपाध्येंना विचारूया. केशव उपाध्ये, भाजप विरुद्ध सर्वपक्षीय अशी आंदोलनं या ठिकाणी राज्यामध्ये दिसायला लागलेली आहेत आणि भाजपने हा घोळ केलाय असे आरोप होत आहेत. भाजप कसं बघतंय आरोपांकडे? स्वाभाविक आहे असे आरोप होणं. खरं म्हणजे मगाशी आमचे मित्र अरविंद सावंत असं म्हणाले की दर निवडणुकीच्या वेळी अशा प्रकारचे आरोप व्हायचे. बरोबर आहे त्यांचं म्हणणं की दर निवडणुका झाल्या की काही प्रमाणात, पण त्याचं प्रमाण खूप लहान असायचं. अपक्षकांनी असे आरोप केले जायचे की अशा प्रकारे ईव्हीएम वगैरे केलं गेलं. पण आणि त्यांनी उल्लेख केला, किरीट सोमय्यांचा उल्लेख केला. बरोबर आहे, किरीट सोमय्याने सुद्धा केला होता तो. पण आता पुढे जाऊन सांगतो, किरीट सोमय्याने 2009 साली आरोप केला होता आणि त्याच्यावेळी सुद्धा ईव्हीएम बदला अशी मागणी, बंद करा अशी मागणी केली होती. ईव्हीएम अधिक फुलप्रूफ करा, अधिक त्याला पारदर्शक करा, अशा पद्धतीची ती मागणी होती. त्याच्यासाठी इलेक्शन कमिशन, एक मिनिट माझं पूर्ण होते सावंत साहेब, नंतर आपण बोला.
बोला ना आपण नंतर. आणि त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन फक्त चांगला शब्द आहे बोललो. नाही हो बरोबर, अगदी बरोबर आहेच आहे. आम्हाला अभिमान त्या शब्दाचा आम्ही वापरतो, काही शंकाच कारण नाही. त्यामुळे ती इलेक्शन कमिशनकडे ती मागणी त्यांनी केली होती, इलेक्शन कमिशन समोर प्रेझेंटेशन केलं होतं. आणि त्याच्यानंतर 2009 साली त्यांनी एक मागणी केली होती की त्याच्याबरोबर स्लिप दिली जावी, की स्लिप पण आली पाहिजे. 2009 ते 2014 आज जी मंडळी आरोप करतायत त्यात काँग्रेस आहे, राष्ट्रवादी, बाकी सगळे विरोधक आहेत, ह्याच्यामध्ये काहीही झालं नाही. 2012च्या इलेक्शनला असेच आरोप केले गेले. 2014ला ज्यावेळी सरकार बदललं त्याच्यानंतर ही मागणी मान्य झाली. तर माहिती त्यातून पुढे सरकतोय. त्यावेळी 5,000 कोटी रुपये त्याला मंजूर करण्यात आले. या पंजाब आणि हळूहळू ईव्हीएम मशीन बदलण्याचा कार्यक्रम सुरू झाला. या पंजाबच्या निवडणुकीमध्ये आत्ता जी पंजाब निवडणूक झाली त्यातल्या 117 पैकी 35 विधानसभामध्ये अशा प्रकारचे ज्याला चिठ्ठी आणि त्याचं स्वरूप असं असेल, पेपर ट्रेल, तर असं स्वरूप असेल की जे तुम्ही एखादं बटन दाबता, जे बटन तुम्ही दाबता त्या बटनाच्या समोर स्क्रीनवर चिठ्ठी येईल 15 सेकंदाची, आणि ती चिठ्ठी ऑटोमॅटिक पुढच्या बॉक्समध्ये जाऊन पडेल. आणि ज्यावेळी अशी काही खूप अडचणीची निवडणूक असेल त्यावेळी ते बॉक्स मधलं सुद्धा मतदान मोजलं जाईल. अशा प्रकारचं पेपर ट्रेल असणारं यावेळी 35 मतदारसंघ झालं. कदाचित जी प्रक्रिया सुरू आहे बदलण्याची, लोकसभेपर्यंत देशामध्ये सर्वत्र अशा प्रकारची ईव्हीएम बदलण्याची प्रोसेस होईल. कारण भारतीय जनता पार्टीने ही मागणी लावली होती. निवडणूक प्रक्रिया ही सखोल प्रक्रिया आहे. मुद्दा असा आहे की आपल्याकडे घोळ घातला गेला, असं आहे की बाबा म्हणजे हे पुन्हा तेच मतदार यादीमध्ये घोळ आहेत. ज्या मतदार याद्या पुनर्निरीक्षणासाठी ठेवल्या होत्या त्यावेळी आक्षेप का घेतले गेले नाही, त्यावेळी का बघितलं गेलं नाही. असं की विरोधकांचं जे आहे ते हरल्यानंतरनं रडगाण एका अर्थाने की आता काही आम्हाला कारण सापडत नाही का हरलो आम्ही सांगायला, तर ते सांगता येत नाही. आणि मग ईव्हीएम वरती आरोप करायचे या राज्यातल्या मतदारांनी नाकारल्यानंतर हे रडगाण करण्याचं. मी केशव उपाध्याय तुम्हाला सुद्धा एक आठवण करून देते की मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने सुद्धा हे आरोप केले. मी म्हणालो ना, मी सांगितलं पुढे नुसते आरोप नाही केले. किरीट सोमय्यांनी इलेक्शन कमिशनकडे जाऊन नुसते असे राजकीय आरोप नाही केले, ते जाऊन सांगितलं की बदल केले पाहिजेत. पण त्याचा अर्थ आम्ही ईव्हीएमच्या विरोधात आहोत असं नाही. निवडणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी ही प्रक्रिया सतत चालत राहणारी, ती चालू राहिली पाहिजे. आणि दुसरं एक मिनिट माझं पूर्ण करतो. आणि असं समजा क्षणभर घेत धरून चालू म्हणजे विरोधकांचं म्हणणं काय की भाजपवाल्यांनी काय ईव्हीएम मशीन धरून गडबड केली. मुंबईत इतकी अटीतटीची लढाई झाली, आम्हाला गडबडच करायची असती तर 2 जागा कमी घेतल्या असत्या का हो? किंवा आता काय म्हणजे कसं, आज शरद पवारांनी स्टेटमेंट वाचलं बरं का, काय म्हणाले ते की 17 ठिकाणी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून एकत्र येऊन जिल्हा परिषदेने सत्ता करणार. म्हणजे त्या 17 ठिकाणी ईव्हीएम मशीन व्यवस्थित चालल्या, तिथे तक्रार नाही. तक्रार कुठे, राग कुठे, आक्षेप कुठे? जिथे भारतीय जनता पार्टी जिंकलं, पुणे जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी जिंकलं, तिथे ईव्हीएम व्यवस्थित चालल्या. परळीमध्ये राष्ट्रवादी जिंकलं, तिथे ईव्हीएम मशीन व्यवस्थित चालल्या. ईव्हीएम मशीनची गडबड कुठे? पुण्यात गडबड आहे का तर भारतीय जनता पार्टी जिंकली आहे. नाशिकमध्ये गडबड आहे का तर भारतीय जनता पार्टी जिंकली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जिंकलं का काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. मी तुम्हाला मुंबईतलं सुद्धा उदाहरण देतो. शेवटचा मुद्दा पूर्ण करतो. नाशिकचा उल्लेख आमच्या अरविंद सावंतांनी केला. काय 0 मतं इलेक्शन कमिशननी त्या ठिकाणच्या मतपत्तेत जे मतं जे आली आहेत ती जाहीर केली आहेत. तिथे 0 मतं नाही, 4,000 मतं ते कॅन्डिडेट पडली आहेत. हे इलेक्शन कमिशन जाहीर केलं ज्या दिवशी चर्चा सुरू झाली सोशल मीडियावर. कदाचित ते दिल्लीत त्यांना माहिती की नाही मला माहिती नाही, पण ऑलरेडी इलेक्शन कमिशन जाहीर केलं. त्यामुळे हा आरोप सुद्धा खोटा आहे. सोशल मीडियावर ठीक आहे आपण अरविंद सावंतांकडे जाऊया. मात्र तत्पूर्वी तुम्हाला मुंबईतलं एक उदाहरण देते. मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 164 मध्ये श्रीकांत शिरसाट नावाचे एक अपक्ष उमेदवार होते. ते समोर येऊन सांगतात की मी स्वतः मला मत दिलं आणि माझ्या कुटुंबियांनी मलाच मत दिलेलं आहे, तरीही मला 0 मतं कशी काय? इलेक्शन कमिशनने त्याचं उत्तर इलेक्शन कमिशन देईल. त्याचं उत्तर जसं नाशिकच्या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनने उत्तर दिलं तर तेही देतील. मला वाटतं मी सुरुवातीलाच म्हणालो मी सिस्टीम बद्दल बोलतोय. अंगावर घेण्याची गरज नव्हती उपाध्यायांनी. मी काय म्हणालो नाही पक्षाने तुमच्या काय केलं वरे. नाही, मी तुमच्यावर बोलत नाही. यांनी प्रश्न मला विचारला की भारतीय जनता पार्टी अरविंद सावंतजी मी तुम्हाला अंगावर घेण्यास धाडस आहे का अरविंद सावंतजी मी असं काय करताय? शेवटी तुम्ही मित्रात माझं काय अंगावर घेईन. यांनी मला प्रश्न विचारला की भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीने अशा प्रकारे केलं म्हणून उत्तर द्या. आता केशव आता मला ऐकलं पाहिजे की नाही? केशव ऐकतो ना, बोला. आता केशव तुम्ही मला ऐकलं पाहिजे की नाही? बोला. ऐकलं पाहिजे ना. ऐका. आता पुन्हा सांगतो म्हणजे मी सिस्टीम बद्दल बोललो होतो. दुसरा मुद्दा असा आहे की बाकीच्या वेळेस मशीनच्या बद्दल तक्रारी झाल्या, पण यावेळेचा जो प्रकार आहे तो आणखीन वेगळा असा आहे की त्याची एकूण बेरीजच आहे. त्या बेरजेत घोळ मग प्रत्यक्ष तुमच्याकडे पोलिंग एजंटला प्रिसाइडिंग ऑफिसरने चिठ्ठी दिली, यामध्ये 451 मतं असायला हवीत.
किंवा 494 असायला पाहिजे. तिथे जेव्हा ते आपलं ईव्हीएम मशीन काढलं ती 555 दाखवायला लागली. पुण्यामधलं तर आमचं नाही ना उदाहरण, पुण्यात वर्तमानपत्रात बातमी आली, एक महिला पुण्यातली, तिचं नाव मला येत नाही, मला वाटतं राष्ट्रवादीच्या असतील त्यांना जाहीर केलं घोषित, तिला पत्र दिलं हो विजयी झाली म्हणून, तिने मिरवणूक काढली, तिला 1.5 तासाने परत बोलवलं आणि सांगितलं 7वी फेरी राहिली होती, आता तुम्ही 244 मतांनी पराभूत झालात. या सिस्टीमचे दोष मी सांगतोय, कुठल्या पक्षाबद्दल याच्यात विजय कोण झाला त्याच्यात काही सुख दुःख करण्याचे कारण नाही, पण हा घोळ प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला हे आपल्याला मानायला हवं. अकोल्यात काय झालं, आता अकोल्यातलं उदाहरण देतो. एक नम्रता, 1 मिनिट, अगदी छान उदाहरण आहे. अकोल्यामध्ये एका उमेदवाराच्या घरी ईव्हीएम मशीन मिळाल्यानंतर तिथं लोकांची गर्दी मतदान करत असतानाची, पोलीस गेले, पोलिसांनी ती ईव्हीएम मशीन पकडल्या. आता ते सगळं झाल्यानंतर आता पोलीस आयुक्त काय म्हणतात, त्या डमी मशीन होत्या. अरे मग जेव्हा तुमचा माणूस पोलीस अधिकारी आणखीन कोणी अधिकारी गेले, गंभीर विषय आहे ना, घरी मशीन मिळणं, मग त्या अधिकाऱ्याला एवढं कळलं नाही की या मशीन डमी आहेत म्हणून एफआयआर दाखल झाला. आता म्हणतात संशय निर्माण झाला, अरविंद सावंत देते होते उत्तर, संशय निर्माण झाला. आणि जे भूत सगळीकडे झालं त्याला सिस्टीमचा दोष आहे आणि हा सिस्टीमने इतका गोंधळ घातलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, सुरुवात मतदार यादीपासून आहे आणि मशीन मधले गोळे असे सगळीकडे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे आणि त्यामुळे मोर्चे निघतात. पूर्वी असं घडलं नाही, पूर्वी असंही घडलं नाही, आता जे घडलं ते कसं अनेक ठिकाणी घडायला. ज्या अकोल्याचं का अमरावती उदाहरण देत आहेत त्याचं अगदी पहिल्या दिवशीपासून ते बातमी अशी, म्हणजे अरविंद सावंतजी आपले राजकीय मतभेद जरूर असतील पण वस्तुस्थिती ही समोर आली पाहिजे. ते पहिल्या दिवशीपासून असं म्हटलं जातं ते डमीच होते, मतदान जे काय मशीन होत्या त्या खऱ्या नव्हत्या, पहिल्या दिवशीपासून. दुसरं जे मतदाराबद्दल वेगळे मतं वेगळे आल्या त्याचं कारण जे आहे, आपण या ठिकाणी हा मुद्दा खूप मोठा आहे त्यामुळे एका उदाहरणाभोवती आपण फिरूया नको. आपण या ठिकाणी पुण्याला जाणार आहोत. रवी घाटे आहेत आपल्यासोबत जे यामधल्या तांत्रिक बाजू आपल्याला सांगू शकतात. रवी घाटे, अनेक उदाहरणं आता आपल्याला शिवसेना आणि भाजपच्या आता जे पॅनलवरती आहेत मान्यवर त्या दोघांनीही दिलेली आहेत. अशा प्रकारे ईव्हीएम मध्ये, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये घोळ करणं शक्य आहे का? बरं, ह्याच्यामध्ये मी फक्त तांत्रिक दृष्ट्या विचारत नाहीये, ज्या प्रकारच्या सुरक्षेमध्ये ते असतात त्यामध्ये सुद्धा. अशा प्रकारचा घोळ होऊ शकतो यावर माझा स्वतःचा सुद्धा त्याच्यावर विश्वास नव्हता. 2-3 दिवसापूर्वीपासून मी सोशल मीडियावर लोकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत, बिहेवियरल सायन्सचा अभ्यास आम्ही आमच्या गटाने सुरू केलेला आहे. आणि त्यामुळे असं दिसलं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक आम्हाला फोन करायला लागली आणि त्यांच्या व्यथा मांडायला लागली. मला आपल्याला फीडबॅक द्यायचा आहे की मी 3 प्रकारे काम सुरू केलंय त्याच्या ह्या प्रश्नाकडे तटस्थपणे पाहून. एक तर ज्या ज्या लोकांना ईव्हीएम मशीन नकोय अशा लोकांना एका हेल्पलाईनवर फोन करून त्यांचा पाठिंबा ते दर्शवू शकतात. दुसरं, 200 ते 800 पराभूत उमेदवारांशी मी वैयक्तिकरित्या बोललेलो आहे विविध महानगरपालिकातल्या. आणि तिसरं की हा प्रश्न पुढे नेताना सामाजिक कार्यकर्ते बरोबर लागतील, ते सामाजिक कार्यकर्ते सुद्धा मी जोडले. आपण तो प्रश्न विचारला ईव्हीएम मध्ये टेक्निकली बदल करता येतील का, तर नाही ह्या मताचा मी परवापर्यंत होतो. परंतु ज्या पद्धतीचे फीडबॅक महाराष्ट्रातून येत आहेत तर मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की आपल्याला पाहिजे असलेल्या प्रभागामध्ये सर्व नाही, परंतु आपल्याला ज्या प्रभागामध्ये पाहिजे असेल त्यावेळेला, ज्या वेळेला कॅन्डिडेट आपण फिक्स करतो, त्यांची बटन्स फिक्स करतो, त्यावेळेला अशा स्वरूपाचे बदल हे सॉफ्टवेअरद्वारे करू शकतात. व्हर्च्युअली तुम्ही ते मॅनेज करू शकता असा फीडबॅक मला राज्यभरातून येतोय. आणि ह्या सर्वांचा सगळ्यात जास्त त्रास जर कुणाला झाला असेल तर तो अपक्ष उमेदवारांना झालेला आहे. कारण 10 मागे जवळपास 7 ते 8 मतं त्यांची डायव्हर्ट केली गेलेली आहेत एका विशिष्ट मतदारसंघामध्ये. असं एकेका महापालिकेत आपण तसे प्रभाग निवडून त्या गोष्टी झालेल्या आहेत असे फीडबॅक माझ्यापर्यंत येत आहेत. आणि मी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या सगळ्या प्रश्नाकडे बघतो. केशव उपाध्याय काही मुद्दा मांडायचा, मात्र मी येते. विजय कुंभार सुद्धा आहेत, आपण त्यांचा सुद्धा फीडबॅक या संदर्भात घेऊया. विजय कुंभार, या निवडणुकीनंतर तुमचा अनुभव काय सांगतो की अशा प्रकारे हे ईव्हीएम मध्ये घोळ घातले गेलेले आहेत किंवा घालू शकतात लोक?
मला ईव्हीएम घोळ घातलाय की घालू शकतात हे मला माहित नाही. जे काही घडलंय ती काही वस्तुस्थिती आहे ती मांडतो थोडक्यामध्ये. अगदी समजा पुण्यामध्ये एक प्रभाग आहे, त्याच्यामध्ये 4 गट आहेत, तिथे 10,000 मतदान झालंय, तर मोजणीनंतर ते प्रत्येक गटाला 10,000 असलं पाहिजे. हे 31 तारखेला मतदान झालंय, 31 तारखेला संध्याकाळी मतदान जाहीर केलं की प्रत्येकाचं किती म्हणजे एका प्रभागामध्ये 10,000 मतदान झालं. 23 संध्याकाळी पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर आकडे टाकले, प्रत्येक गटाची मतं वेगळी होती. ते होता का म्हणजे इलेक्शन कमिशनने ते मान्य केलंय. तिसरी गोष्ट, 23 तारखेला जे संध्याकाळी टाकलं ते ज्यावेळी तक्रार केली पुण्याच्या 26 प्रभागाबद्दल आणि पिंपरीच्या 20 विजय प्रभागाबद्दल. कुमार, मी थोडंसं थांबवते तुम्हाला, काहीतरी तांत्रिक अडचण आहे या ठिकाणी ऑडिओमध्ये. आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आपण विजय कुमार यांच्याकडे पुन्हा एकदा जाणार आहोत. त्यांनी जो मुद्दा सांगितलाय तो महत्वाचा आहे. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. ईव्हीएमचा घोळ आणि त्या संदर्भात भाजपवर होत असलेले, राज्यभरातले इतर पक्षांकडून होत असलेले हे आरोप, या संदर्भात आपली चर्चा सुरू आहे. ब्रेकपूर्वी आपण पुण्याला गेलेलो होतो. विजय कुंभार काही मुद्दा मांडत होते, त्यांचा मुद्दा अर्धा राहिलेला होता. विजय कुंभार, तुमचा मुद्दा पूर्ण करा. मी इलेक्शन कमिशनकडे या संदर्भामध्ये तक्रार केली. समजा एखाद्या प्रभागामध्ये 10,000 मतदान झालेलं आहे, तर त्या मतमोजणीच्या वेळेला सगळ्यांची मतं ही, सगळ्या गटांची मतं ही समान असली पाहिजे. 31 तारखेला मतदान झाल्यानंतर एखाद्या प्रभागामध्ये 10,000 मतदान झाले असेल तर ते शेवटपर्यंत समान असलं पाहिजे. परंतु 23 तारखेला जेव्हा पुणे महापालिकेचं मतमोजणी संपली, त्यानंतर रात्री ते अपडेट करण्यात आलं. त्याच्यामध्ये प्रत्येक उमेदवाराची संख्या टाकण्यात आली, प्रत्येक गटाची संख्या टाकण्यात आली. त्याच्यामध्ये तफावत होती. एक. दुसरी गोष्ट, नोटाची मतं ही समजा 23 तारखेला संध्याकाळी पुणे महापालिकेने टाकली, त्यावेळेला 1188 असतील तर ती आधी आणि नंतर समान असली पाहिजे. परंतु इथं आता आज ज्या उमेदवारांनी आपले मतमोजणीचे आकडे आणले, अधिकृत आकडे, त्याच्यामध्ये नोटाचा आकडा हा 1188 वरून 2030 गेलाय. घोळ आहे कुठं? आता महापालिका आयुक्त सांगतायत की आम्ही पुन्हा सगळं रिकरेक्ट करतोय. काय रिकरेक्शन चाललंय? पुन्हा पेट्या नव्या आणल्यात, कॅल्क्युलेटर घेऊन कोणी बसलाय? हे जे काही करतात ते उमेदवाराला माहिती आहे. उमेदवारांनी कशावर सह्या केल्यात? मुळामध्ये 31 तारखेला जे मतदान जाहीर झालं त्याच्यामध्ये आणि नंतर मतमोजणीच्या वेळच्या आकड्यामध्ये बदल होऊच कसा शकतो? कुठे बदल झाला मला माहिती नाही. ईव्हीएम मध्ये आहे, कंट्रोल वोटिंग मशीन मध्ये आहे, कंट्रोल काउंटिंग मशीन मध्ये आहे. कशामध्ये घोटाळा आहे? का डिस्प्ले मशीन मध्ये ज्याच्यावर उमेदवारांना वेगळं दिसलं आणि प्रत्यक्षात घडलं वेगळंच? घोटाळा आहे. हा घोटाळा घडलेला नाही आणि हा कागदावरचा घोटाळा आहे. हा घोटाळा करपोल कल्पित ही सगळी कागद जे मिळवलेत मी ते पालिकेच्या वेबसाईटवरचे. आज पालिकेने ते डॉक्युमेंट काढून टाकलं पुणे पालिकेने, दुसरं डॉक्युमेंट टाकताय. याच्यामुळे याच्यामध्ये गडबड आहे. कुठे आहे हे तज्ञ सांगू शकतील. मात्र या निवडणुकामध्ये फक्त पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये नव्हे, आज मला सांगलीवरून कॉल आलेला आहे, त्यांनी मला उद्या बोलवलेलं आहे. सगळीकडे हे घोटाळे चालू आहे. हे घोटाळे कुणी केले असंही मी म्हणत नाही. पूर्वी काँग्रेसवाले करायचे, तेच आता कदाचित इकडे आल्यामुळे होत असेल. हे मला राजकीय काही म्हणायचं नाही, पण झाले तेवढे 100% कागदोपत्री झाले. केशव उपाध्ये, हे एक खूप ठोस उदाहरण आहे. हे गडबड कुठे झाली हे सांगता येत नाही, पण गडबड आहे हे नक्की, घोळ आहे हे नक्की. मला एक साधा म्हणजे विजय कुमार सामाजिक कार्यकर्ते किंवा आपले ईव्हीएम विरोधक जे बसलेत, रवी घाटे, माझा एक रवी घाटे मगाशी सांगत होते की त्यांना 2 दिवसापूर्वीपर्यंत ते ईव्हीएम मशीनमध्ये काय ते गडबड होऊ शकत नाही असे ठाम मताचे होते. पण 2 दिवसापासून त्यांना जो फीडबॅक मिळतोय, त्यांना जे काही फोन येत आहेत त्याच्यावरून त्यांचं मत बदललं असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांनी सांगितलं. माझा साधा प्रश्न आहे, मी काय त्यातला तज्ञ एक्सपर्ट नक्कीच नाहीये, पण मला एक साधा प्रश्न घाटे नाही की तुमच्या मतपरिवर्तनाला हा आधार काय होता? म्हणजे येणाऱ्या फोनचा फीडबॅक होता का काही तांत्रिक आधार होता, ज्या तांत्रिक आधारावर तुमचं मत बदललं? ते जर सांगितलं तर नक्की मला असं वाटतं पुढच्या टप्प्यामध्ये एक तर होईल. दुसरं एक नाही, माझं पूर्ण करतो. दुसरं असं आहे की साधारणतः मगाशी कुंभार म्हणाले की एका प्रभागात जर 10,000 मतदान असेल तर ते 4 उमेदवारांना म्हणजे त्यात तफावत येता कामा नये. जर त्या कॅन्डिडेटनी जर 4 मतं दिली नाहीत तर स्वाभाविकपणे प्रत्येक कॅन्डिडेटला
मतामध्ये, म्हणजे एखाद्याला 2200 मतं मिळतील, एखाद्याला 1800 मतं मिळतील, एखाद्याला 1500 मतं मिळतील, ती तफावत येणारच आहे. तफावत आहेच ना. केशव मुद्दा तो नाहीये. तो नाही, तुम्ही तफावतीचा मुद्दा मांडलात की सगळ्यांच्या तफावतीचा कामा नाही असं म्हणाला. टोटली बदलणार प्रत्येकाची. झालेलं मतदान, डिक्लेअर्ड मतदान आणि त्यानंतर काउंटिंगच्या वेळची संख्या यामध्ये तफावत पुढे जाऊ. समजा एक मिनिट कुंभार साहेब माझं पूर्ण होऊ द्या. कुंभार साहेब माझं पूर्ण होऊ द्या. तुमचं ऐकलं नाही. मताबद्दल बोलत नाही मी, एकूण काउंटिंग बद्दल बोलतो, एकूण गटाच्या मला माझं पूर्ण होऊ द्या. माझं पूर्ण ऐकूनच नाही घेणार तुम्ही का इथे. तिसरा त्यातला मुद्दा असा आहे की शेवटी सकाळी ज्यावेळी मशीन सुरू होतं, ज्यावेळी मतदान सुरू करायचं असतं, इथे अरविंद सावंत बसलेत, ते स्वतः बूथ पासूनचे चांगले एक्सपर्ट आहे, त्यांना चांगली माहिती आहे की सकाळी 7 वाजता किंवा जी वेळ असेल मतदान सुरू व्हायची त्याच्या अगोदर सगळ्या यांना एकत्रित बोलून ते डेमो घेतला जातो आणि त्याच्यानंतर मशीन सील केलं जातं. म्हणजे त्यावेळी सगळे पोलिंग बूथचे, सगळ्या पक्षाचे पोलिंग बूथ एजंट असतात, ते सगळं समोर डेमो होतो आणि त्याच्यानंतर ते मतदान सुरू होतं. त्यामुळे मुळामध्ये एक समजून घेतलं पाहिजे की समजा सिस्टीममध्ये असतील का, तर नक्की कोर्टात जाऊ. 2009 मध्ये सुप्रीम कोर्टामध्ये विषय गेला होता, टेम्परिंग होता का, तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, ते दाखवता आला नाही. 2009चं मी तुम्हाला सांगतोय, सुप्रीम कोर्टातली गोष्ट सांगतोय तुम्हाला मी. त्याहून कुणाला जर असं वाटलं, आता जसं रवी घाटे म्हणतात की ते त्यांच्या काय त्यांना फीडबॅक आलाय, तो त्यांनी जायला हरकत नाही. शेवटी इलेक्शन प्रोसेस शुद्ध झाली पाहिजे, त्यात आक्षेप कुणाचं कारणच नाही. पण या निमित्ताने भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचं, आपला स्वतःचा पराभव मान्य न करता, म्हणजे केवळ म्हणजे विरोधकांचं रडगाण आहे हे यातनं स्पष्ट दिसतं. मग सगळ्या ठिकाणी मग असं सगळ्यांचं म्हणणं आहे का की पिंपरी काय जिथे पुणे जिल्हा परिषदला काँग्रेस राष्ट्रवादी जिंकली, तिथे त्यांचं म्हणणं काय की नाही तिथे मशीन व्यवस्थित चालतं, तिथे कंप्लेंट, तिथे काँग्रेस राष्ट्रवादीचा मोर्चा निघाला नाही हो, किंवा जिथे जिथे काँग्रेस राष्ट्रवादी जिंकलं ज्या ठिकाणी, तिथं का बरं मोर्चे निघाले नाहीत. इथं सरळ स्पष्ट कारण आहे, भारतीय जनता पार्टीचा विजय हा अनेकांना पचवता येत नाहीये. लोक भारतीय जनता पार्टीपाशी जोडलेले लोकांना पचत नाहीये. आणि मग सोपं कारण काय, काहीतरी बदनाम करण्याचं कारण काय, स्वतः लोकांनी नाकारलंय, हे लोक स्वीकारायला तयार नाहीत विरोधक, आणि त्यातनं अशा प्रकारचे आरोप, खोटे आरोप भारतीय जनता पार्टी. विजय कुमार तुमच्याबद्दल बोलत नाहीये, मी जे विरोधक आरोप करतात त्यांच्याबद्दल बोलतोय. तुम्ही जो मुद्दा मांडला तोच मला पुढे नेऊ द्या, तुमचं झालं असेल तर बोलतो मी. बोला विजय कुमार, बोला. मतदानाच्या दिवशी रात्री मशीन सील झालं. ओके, मतदान सील झाल्यानंतर रात्री पुणे महापालिकेने वेबसाईटवर एक आकडा टाकला की या प्रभागाला 10,000 मतं आहेत, तर आणि त्याच्यामध्ये पोस्टल वोटिंग 0 आलं. बर, तर त्यानंतर जे मतमोजणी होईल त्याच्यामध्ये ते मतदान 10,000च असलं पाहिजे. बरोबर आहे. हा फरक म्हणजे जर मतदान 10,000 असेल मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी ते 9,800 असेल किंवा 10,100 असेल, तर काय गडबड झाली हे कागदावर आहे आणि हे पालिकेच्या वेबसाईटवर तिथून काय डॉक्युमेंट. आणि फक्त पुण्यात नाही, पिंपरीमध्ये नाही, मी पुण्यात राहतो म्हणून तुम्हाला कदाचित असं वाटेल की भाजपच्या विरोधात, असं नाही. मला आता सांगलीलाही उद्या मी जाणार आहे, आणखी काही ठिकाणी जाणार, सगळीकडून हा फीडबॅक आहे. त्याच्यामध्ये काँग्रेसवाले आहेत, राष्ट्रवादीवाले आहेत, शिवसेनावाले आहेत, भाजपवाले सगळे आहेत. त्याच्यामुळे तुमच्या अंगावर जायचा माझा काही संबंध येत नाही, माझ्यात कुवत की नाही माझी. फक्त झालंय, हे घडलेलं आहे, हे कुणी घडलंय, कसं घडलंय हे आता शोधण्याची जबाबदारी आपली आहे. अरविंद सावंत यांनी सुरुवातीलाच सांगितलेलं होतं की हा सगळा इश्यू हा सिस्टीम मधला आहे. मला रवी घाटेंकडनं एक गोष्ट यामधली समजून घ्यायची की तांत्रिक दृष्ट्या हे शक्य आहे का, अशा प्रकारचं टॅम्परिंग करणं या वोटिंग मशीन्स मध्ये हे शक्य आहे का, कशा प्रकारे ते केलं जातं, याबद्दल काही आयडिया देऊ शकाल का तुम्ही? मी आपल्याला आत्ताच म्हटलं की त्या निष्कर्षापर्यंत आलोय की टॅम्परिंग होऊ शकतच. याचं एक उदाहरण, प्रत्यक्ष उदाहरण मला देता येईल तुम्हाला, जे मी फोनवर ऐकलं आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खेड तालुक्यामध्ये एका उमेदवाराने जिल्हा परिषदेच्या इलेक्शन मध्ये दुसऱ्या उमेदवारावर केस केलेली आहे आणि ती केस बोर्डासमोर आहे, आता न्यायालयासमोर आलेली आहे. त्यामध्ये त्यांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की जरी मशीन सील केल्या गेल्या आणि इलेक्शनच्या वेळेला त्या परत काउंटिंगला आल्या, त्या प्रोसेसच्या दरम्यान सील फोडलेली पकडली गेलेली ती मशीन आणि त्यामध्ये टॅम्परिंग केल्याचं लवकरच तुम्हाला वर्तमानपत्रात वाचता येईल. अशा प्रकारचं उदाहरण तुम्हाला येत्या 8-10 दिवसामध्ये येईल. आणि फक्त पुण्यात नाही, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक जास्तीत जास्त त्रास झालेला नाशिकमध्ये, अकोला, अमरावती, या सर्व लोकांच्या इनपुटच्या आधारावर मी बोलतोय. आणि उपाध्याय साहेब, मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नाही आणि कुठल्याही पक्षाची बदनामी करण्याचा मला अधिकार नाही.
मला प्रश्न केशव उपाध्ये. विचारायचा आहे. रवी घाटे, मला माहित नाही तुमची बॅकग्राऊंड काय आहे आणि कुठल्या म्हणजे तुम्ही या देशाचे सन्मानित नागरिक आहात हे मला असं वाटतं. पण या देशाचे सन्मानित नागरिक असताना जेव्हा आपण एखादी गोष्ट टीव्हीवरून अशा पद्धतीने कुठलाही पुरावा हातात नसताना बेजबाबदारपणे बोलतो, हे सन्माननीय नागरिकाला शोभणारं नाही. वर्तमानपत्रात येणारी बातमी किंवा कुणीतरी तुम्हाला फोन करून सांगितलं, मी तुम्हाला स्पष्ट प्रश्न विचारला की तांत्रिक ह्याच्यामध्ये बाब काय तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही पाहिली आहे का तुमच्या डोळ्यांनी, ह्याचं उत्तर तुमच्याकडे नाही असं आहे. कुणीतरी तुम्हाला फोन करून इनपुट दिलं, कुठली तरी बातमी तुम्ही दिली आणि त्याच्या आधारावरती तुम्ही अशा प्रकारचं मत बनवताय. या पद्धतीचं बेजबाबदार वक्तव्य याला दुसरा शब्द असू शकत नाही. जर तुमच्याकडे खरोखर असं काही, आणि मी बोलतोय एक मिनिट त्यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे की त्यांना फोनवरून ही माहिती मिळालेली होती. फोनवर माहिती येते, त्याची खातरजमा, ती खातरजमाची व्यवस्था काय, त्याचं तांत्रिक काय, लोक भावनेच्या भरात अनेक गोष्टी सांगत असतात. तुमच्याकडे अनेक फोन येतात, इथे तुम्ही सगळे फोन ते गृहीत धरता नाही धरत, त्यातले तुम्ही चाळणी लावता, त्यातली वस्तुस्थिती काय पाहण्याचा प्रयत्न करता आणि त्याच्यानंतर तुम्ही बातमी करायला जाता. त्याच्या उठला आला एक फोन आणि केली बातमी, अशा पद्धतीने बातमी होत नसते. त्यामुळे आपण जेव्हा एखादा आरोप करतो त्याची वस्तुस्थिती समजून घ्या, जाणीव करून घ्या, त्यातली तथ्य काय ते तपासा आणि मग तुम्ही एखाद्या चॅनलवरून बोला. ते एका अर्थाने या देशाचे तुम्ही नागरिक आहात, सन्मानित नागरिक आहात, अशा अर्थाने ते शो आणि ते स्वागतार्ह असेल. आम्ही स्वागत करू की हो यांनी चूक आणून दाखवली, ही चूक दुरुस्त झाली पाहिजे, कारण आमची निवडणूक रिफॉर्म झाली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. पण अशा पद्धतीने बेजबाबदार वक्तव्य करून या प्रक्रियेला गालबोट किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. विरोधक, भारतीय जनता पार्टीचे विरोधक अशा पद्धतीचं कृत्य करतायत, ते आम्हाला बदनाम करून त्यांना यश पोचवता येत नाही भारतीय जनता पार्टीचं. त्याच रीमध्ये त्या आवाजात तुम्ही तुमचा आवाज मिसळू नका. रवी घाटे, मी पहिलंच आपल्याला कल्पना दिलेली सोशल मीडियाचा अभ्यास आहे, त्याला त्यांचं मत मांडण्याचा अधिकार सोशल आहे. मीडियाचा अभ्यास काय हा हे असू शकतं सोशल मीडिया केशव उपाध्ये त्यांनी त्यांचं मत नाही अजिबात ही कशी काय पद्धत असू शकते. तुम्ही जर एखाद्या सिस्टीमवर आक्षेप घेता, केशव उपाध्ये यांनी आता एवढं भडकताय. मागच्या इलेक्शन मध्ये भाजपने सुद्धा केलं, मी सांगितलं, मी केलं. किरीट सोमय्या गेल्या इलेक्शन कमिशनकडे असे टीव्हीवर सोशल मीडियाचा अभ्यास करून नाही बसले, त्यांनी तांत्रिक दृष्ट्या मांडण्याचा प्रयत्न केला. हेच तर सांगायचा फरक करतोय. नुसते बेताल आरोप करणं बरोबर नाही. नाही टेक्निकली चेक करण्याकरता ईव्हीएम मशीन आपल्या ताब्यात दिली जाते का? नाही दिली जात ना. रवी घाटे, केशव उपाध्ये आपण त्यांना बोलूया. माझा एक प्रश्न आहे रवी घाटे, तुम्हाला जे काय अनुभव आलेत या संदर्भात तुम्ही इलेक्शन कमिशनकडे किंवा पोलिसात या संदर्भात तक्रार केलेली आहे का किंवा करणार आहात का? मी या सर्व गोष्टींचा अभ्यास करतोय आणि नक्कीच मी ज्या व्यक्तीचं रिप्रेझेंटेशन करतोय, माननीय व्ही राव यांनी हैदराबाद मध्ये 2011 साली सर्वप्रथम हा घोटाळा उघडकीस आणला. प्रूफ हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात ते गेलेले आहेत आणि त्यांचा सपोर्ट ह्या पूर्ण सिस्टीमला मला आहे. जे काही फीडबॅक आम्ही गोळा करू, जे काही लोक आम्हाला येऊन भेटतील, ते दाखवतील प्रूफ, त्या आधारावर आम्ही नक्कीच कोर्टामध्ये याचिका दाखल करू. बरं, मला अरविंद सावंत यांच्याकडे जायचंय. अरविंद सावंत, मूळ मुद्दा असा आहे ना नम्रता, बोला मुद्दा पूर्ण. नम्रता, मूळ मुद्दा असा आहे ना, याला राजकीय रंग देण्याची गरजच नाहीये. कोणाच्या तरी मतांनी ताबडतोब भाजपाचा पराभव होणार आहे असंही काय होणार नाहीये. पण वस्तुस्थिती मान्य केली गेली पाहिजे की इथं जे कुमार मागाशी सांगतो तो महत्वाचा मुद्दा आहे. एकूण मतदान किती झालं? अ ब क ड अशी 4 आहेत. तर 10,000 मतदार आतमध्ये गेले असतील तर 10,000 मतं सगळे, म्हणजे नोटा असो फोटा असो काही असेल, टोटल 10,000 आली पाहिजे प्रत्येक अ ब क ड ला. मग अ ला 10,000 येते, ब ला येत नाही येणार, क ला 11,000 येते. हे जे काय प्रकरण आहे दोघात ते म्हणजे संशय निर्माण करणारच आहे ना. आणि म्हणून सांगतो, पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे. म्हणून मी म्हणालो मतदार यादीपासून इथपर्यंत की त्या घोळाचं प्रमाण खूप मोठं आहे आणि त्याच्यामुळे सांगितलेला मुद्दा हा भाजपा जिंकला, कुठेतरी दुसरा पण जिंकलेला. कुंभार यांनी सांगितलेला मुद्दा यापेक्षा आणखी थोडासा वेगळा आहे की टोटल कुठेतरी लागत नाहीये काउंटिंगच्या दिवशी. म्हणजे तुम्ही मगाशी पण मी सुरुवातीला सांगितलं की मतदाराचा प्रिसाइडिंग ऑफिसर लिहून देतोय की या मतपेटीमध्ये 494 मतं आहेत आणि जेव्हा मतपेटी काउंटिंगसाठी मतमोजणीसाठी उघडली जाते तेव्हा त्याच्यामध्ये 504 मतं येणं, ती 4 का वाढू दे की 8 वाढू देत, हा फरक येतोय. हा फरक गंभीर आहे, हा थेंबे थेंबे तळे आहे. एका मशीन मध्ये घडलं
आणि म्हणून मग हा जो फरक घडतोय तो त्यांनी केला किंवा ह्यांनी केला असा विषय नाहीये, हा कसा घडू शकतो. आणि म्हणून मी सुरुवातीपासून बोलतोय सिस्टीम आणि दखल न घेणारे अधिकारी, या अधिकारी म्हणजे तेव्हा ते कमिशनर असतात किंवा सुप्रीम कोर्टाचे जज असतात, ते कुणाला जुमानत नाहीत. म्हणजे एका ठिकाणी जेव्हा असा प्रकार घडल्यानंतर 3 तास मला वाटतं नाशिकमध्ये 3 तास त्यांनी बंद ठेवलं मतदान, काउंटिंग बंद ठेवलं. काय केलं हो काउंटिंग बंद केल्यानंतर? त्यांनी फरक दाखवून दिला, 0-0 आहे, इथे 504 इथे तुमचेच कागद आहेत. 3 तास नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये काउंटिंग बंद होतं. नंतर काय केलं? धाकधपटशा तुम्ही करताय की नाही सगळं, आता आम्ही काउंटिंग सुरू करू, तुम्ही काय बोलता ते बोला. अरे पण तुमचे कुठेतरी अधिकारी येऊ दे ना, त्याची दखल घ्या, त्याची नोंद घ्या, त्याची लेखी माहिती द्या की होय असं घडलंय, कबूल नाही दे त्यांना. अद्याप परत सुरू केले, ती माणसं निघून गेली अडाण्यासारखी आणि त्यांचा विजय झाला. होऊ दे ना, हे घडलंय लक्षात घ्या. आणि अगदी थोडक्यात बोलतो, मुळामध्ये असं आहे की या महाराष्ट्रामध्ये 78,000 बूथ आहेत आणि त्यातलं स्वाभाविकपणे 78,000 बूथवरती महाराष्ट्रामध्ये मतदान झालं वेगळ्या पद्धतीचं काय. याच्यामध्ये मुळामध्ये 10,000, मगापासून एक मुद्दा वारंवार सांगतो, 10,000 जर मतदान एका ठिकाणी झालं असेल तर त्याची बेरीज 10,000च येईल हा अपेक्षा ठेवू नका. 4 मतदारांनी केलेली ती वेगळी येऊ शकते, कारण त्याचं कारण आहे की कदाचित 3 मतं टाकतील, 4 मतं टाकतील, 2 मतं टाकतील, प्रत्येक जण 4 मतं टाकतील. एक त्या मताकडे येतो. मला कळलंय, एक मिनिट, तुमचा जो नाही मला लक्षात आलं, तुमचा जो मुद्दा आहे मला अशा किती ठिकाणी मला सांगा. एक कुंभार वारंवार एका बूथवरचं उदाहरण देत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे पुणे महापालिकेनं त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुणे महापालिकेने एक क्षणभर घाईत दुसरा, अरे आता ऐकून घेतलं तुमचं, ऐकून घ्या ना. दुसरं नाशिकच्या बाबतीमध्ये तुम्ही चुकीचं बोलताय तुम्ही. खोटं ते जे वस्तुस्थिती आहे ती सांगितली, ते 4,000 मतं आली आहेत. त्यामुळे आपण सोशल मीडियावर येणाऱ्या माहितीवरती आधारित राहून जर आपण इथे काही मतं मांडायला लागलो, मला असं वाटतं. मात्र या ठिकाणी वेगळी गोष्ट अशी आहे की कुठे ना कुठेतरी घोळ नक्की होतोय. अनेक उदाहरणं समोर आलेली आहेत. सांगा ना एक उदाहरण. तुम्ही वारंवार तुम्हाला मुंबई मधलं साधं उदाहरण दिलं केशव उपाध्ये, मुंबई मधलं साधं तथ्य नाही, नाशिकचं उदाहरण काही तथ्य नाही. आता तुम्ही माझं बोलणं ऐकून घ्या केशव उपाध्ये. नाशिकच्या ह्याच्याने श्रीकांत शिरसाट 164 त्याची माहिती मिळाली गेला तर त्याच्यामुळे याचा अर्थ ईव्हीएम मध्ये घोळ नाहीये, कुठेतरी घोळ आहे. जसं अरविंद सावंतांनी सुरुवातीला सांगितलं की हा सिस्टीमचा घोळ असू शकतो. 78,000 बूथ आहेत या महाराष्ट्रामध्ये. 78,000 भाजप हे पर्सनली का घेत आहे? हा पर्सनली घेतच नाही, कारण तुम्ही आरोप केला. राज्यभरात आरोप 78,000 बूथ पैकी 2 बूथच्या घटना तुम्ही सांगताय. दोन बूथच्या घटना घडतात, याचा अर्थ तिथल्या मतदारांनी केलेलं मत आहे त्याला महत्व नाहीये का? 2 बूथ वरती सुद्धा चर्चा झाली पाहिजे. आपण ऐकलं काय मला फोन आले, अशी काय मतं बनवता येतात का? म्हणजे ही काय चर्चा आहे का नम्रता? म्हणजे फोनवरती आले मला फीडबॅक, कसला फीडबॅक तर मला फोनवरती कळला. अरे ही काय चर्चा असू शकते? म्हणजे 78,000 पैकी आत्ताच्या आपल्या सगळ्या तासभरात चर्चेत 2 ठिकाणं सांगताय. श्रीकांत काय तुमचा मुंबईचा असेल त्यांनी बरं, तो वस्तुस्थिती आली नाही, इलेक्शन कमिशन त्याची माहिती मागितली पाहिजे, ती माहिती मिळवता येते. दुसरा श्रीकांत शिरसाट यांनी या ठिकाणी न्यायालयामध्ये जायची तयारी दाखवलेली. आपण प्रयत्न करूया की फास्ट ट्रॅक वरती त्याची चौकशी होईल. खरं तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा मुद्दा गेलेला होता आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यामध्ये एक सजेशन असं दिलं होतं, जसं केशव उपाध्ये यांनी सुरुवातीला उल्लेख केलेला होता, वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल ही या ठिकाणी आणायची. जसं पंजाबमध्ये आता त्याची सुरुवात झालेली आहे ते वापरण्याची. 2019 पर्यंत संपूर्ण देशभरासाठीचं ते टार्गेट ठेवलेलं आहे, तोपर्यंत ते पूर्ण झालं पाहिजे असा अंदाज आहे. पाहूया आता तो कशा पद्धतीने पूर्ण होतं. केंद्रामध्ये भाजप सरकार आहे, त्याला कसं स्पीडअप करतं पाहूया नक्कीच. मात्र कुठेतरी या सगळ्या गोष्टींची सांगड घालणं गरजेचं आहे आणि ते सांगड घालण्यासाठी एक योग्य सिस्टीम या ठिकाणी येणं गरजेचं आहे. नाहीतर घोळ हे आज झालेले आहेत, पुढच्या इलेक्शनला होणार नाही त्याची गॅरंटी कोणीच देऊ शकणार नाहीये. आणि कुठेतरी याची चर्चा झाली पाहिजे, कारण प्रत्येक मताला या देशामध्ये किंमत आहे, कारण आपण लोकशाहीमध्ये जगतोय. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.